सुरुवातीला अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी। वॉशिंग्टन हिल्टनमधील व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट असोसिएशनच्या रात्रीच्या भोजनाच्या कार्यक्रमामध्ये गोळीबार झाल्याचं समजताच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तिथून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट डिनरसाठी पत्रकार आणि नामांकित व्यक्ती जमलेल्या होत्या। रात्री या कार्यक्रमामध्ये अचानक गोळीबाराचा आवाज आला। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि प्रथम महिला मेलोनिया ट्रम्प यांनी या कार्यक्रमामध्ये प्रवेश केल्याच्या 30 मिनिटांच्या आतच त्यांना तिथून तातडीनं बाहेर हलवलं गेलं। या भव्य कार्यक्रमातील अंगावर काटा आणणाऱ्या फुटेजेसमध्ये वॉशिंग्टन हिल्टनच्या लॉबीतून किमान 5 गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू येतोय आणि त्यामुळे तिथं उपस्थित असलेले पत्रकार आणि ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांसह 2000हून अधिक पाहुण्यांनी जीव वाचवण्यासाठी टेबल्स खाली आश्रय घेतल्याचं सुद्धा या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। आणि याच पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे अशी घोषणा केली आहे। ट्रम्प गोळीबाराच्या घटनेची माहिती देणार आहेत आणि त्यांनी यापूर्वी नुकतीच एक पोस्ट सुद्धा केली होती। झालेला प्रकार सगळा घडलेला सांगितला होता। सुरक्षा यंत्रणांचे सुद्धा आभार त्यांनी मानलेले होते आणि हल्ला करणाऱ्याचा एन्काउंटर केल्याची माहिती सुद्धा ट्रम्प यांनी दिलेली आहे। मात्र थोड्याच वेळात याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे आणि ट्रम्प गोळीबाराच्या घटनेची माहिती देणार आहेत। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांच्यावर हा तिसरा हल्ला झालेला आहे आणि याच संदर्भात आपण बोलूयात। आपले विशेष प्रतिनिधी पुढारीचे विशेष प्रतिनिधी टाकळकर सर आपल्या सोबत आहेत। टाकळकर सर, गुड मॉर्निंग। बातमी येते मोठी, जो गोळीबार झालेला आहे हा सगळा प्रकार आपण दृश्यांमध्ये पाहतोय, घबराटीचं वातावरण आहे। काय घडलं नेमकं तिथे, आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? वॉशिंग्टन डीसी मधला हिल्टन हॉटेलमध्ये हा प्रकार घडलेला आहे। व्हाईट हाऊस प्रेस असोसिएशन ही फार मोठी प्रतिष्ठित अशी संघटना आहे। व्हाईट हाऊस कव्हरेज करणारे जे बातमीदार आहेत ते त्याचे सदस्य असतात आणि दरवर्षी हे एक डिनर होत असतं आणि ते प्रतिष्ठेचा समारंभ असतो। त्याला अनेक सेलिब्रिटी येत असतात, राजकारणी येत असतात आणि आजही सगळे ट्रम्प मंत्रिमंडळातील मंत्री म्हणजे जेडी व्हॅन्स, हेक्सेट वगैरे सगळे आलेले होते। फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प आलेल्या होत्या, प्रेस सेक्रेटरी कॅरोलिना लेविट आलेल्या होत्या आणि सगळे असे लोक आलेले होते आणि या कार्यक्रमाचं लाईव्ह कव्हरेज CNN वरनं सांगितलं जात होतं। मध्ये जो ब्रेक झाला होता त्यामुळे नेमकं काय घडतंय हे कळत नव्हतं, परंतु ब्रेक नंतर जेव्हा CNNचा जो प्रतिनिधी आहे की तो एअरवर आला आणि त्याने सांगितलं की आता नुकताच एक मोठा आवाज झालेला आहे, काय झालं कळायला मार्ग नाहीये। कदाचित हॉटेलच्या बॉर्डरूम मध्ये डिनर सुरू झालेलं होतं, तर डिनरच्या मध्ये क्रोकरी किंवा फूड आणणारे जे काही हे आहेत डिशेस वगैरे त्या पडल्या असाव्यात, परंतु नंतर हे लक्षात आलं की कुणीतरी एक शूटर होता आणि त्याला पकडण्यात आलेलं होतं आणि सिक्रेट सर्व्हिसनी याच्यामध्ये खूप शिताफीने कामगिरी केली। ही घटना घडल्याबरोबर त्यांनी जंप घेऊन ट्रम्प यांना वाचवलं आणि त्यांना बाहेर काढलं। इतर मंत्र्यांना देखील सुरक्षितपणे बाहेर काढले। समारंभ पुढे चालू ठेवायचं की नाही या संबंधामध्ये परत तर्कवितर्क केले जात होते की काय होणार आता या समारंभाचं। ट्रम्प यांची इच्छा अशी होती की त्यांनी पुन्हा समारंभाला येऊन भाषण करावं, परंतु सिक्रेट सर्व्हिसेस सांगितलं की तुम्ही भाषण करू शकत नाही आणि त्यानंतर मला असं वाटतं की समारंभातलं सगळं चैतन्य निघून गेलं आणि सगळं सभागृह खाली झालं होतं आणि हा नेमका शूटर कोण होता, त्याचा उद्देश काय होता, त्याला कसं पकडलं, तो एकटाच होता का त्याच्यामागे आणखीन कोणी होतं हे अजून कळायला मार्ग नाही। आता कदाचित प्रेस कॉन्फरन्स होईल, त्याच्यामध्ये सगळे तपशील बाहेर येतील, पण ही अतिशय धक्कादायक घटना आहे। नाही, बरोबर आहे सर। ज्या प्रकारचा हा हल्ला झालेला आहे, माहितीनुसार हा ट्रम्प यांच्यावर झालेला तिसरा हल्ला आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर व्हाईट हाऊसच्या बाहेर जेव्हा हा कार्यक्रम होता, सुरक्षा इतकी तैनात असताना, सिक्युरिटी तो जो झोन असतो तो सिक्युरिटी टाईट असतो आणि मग असं असताना सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडतात, ही एक गंभीर बाब। दुसरीकडे याला युद्धाची पार्श्वभूमी आहे असं म्हणता येईल का? कारण की एक गट आहे तिथे जो त्यांना या युद्धासंदर्भात जी वक्तव्य आहेत किंवा ते जे करार सध्या रद्द करत आहेत ट्रम्प, आपण पाहतोय त्याला सुद्धा एका गटाचा विरोध आहे आणि मग
या सगळ्या गोष्टी या गोळीबाराला कारणीभूत ठरतील असं म्हणायचं का? नाही, आता या प्रकरणी नेमका शूटर कोण आहे आणि त्याचा उद्देश काय होता हे कळल्याशिवाय नेमकं आपल्याला या संबंधी सांगता येणार नाही. पण अमेरिकेमधलं राजकीय वातावरण अतिशय गढूळ झालेली ही वस्तुस्थिती आहे. विशेषतः या युद्धाला, अमेरिका इराण युद्धाला बहुसंख्य लोकांचा विरोध आहे. आणि मध्यंतरी देखील निवडणुकीच्या वेळेला, प्रचाराच्या वेळेला देखील ट्रम्प यांच्यावर हल्ला झालेला होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे की इथे जे उपस्थित राहणार होते त्या सगळ्या पत्रकारांना, सेलिब्रिटीज पूर्णपणे स्क्रीन केलं गेलं होतं. असं असताना हा शूटर आतमध्ये गेला कसा, हे देखील मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि त्याचं उत्तर शोधावं लागेल याच्यामध्ये. आणि एकंदरच अमेरिकेतलं जे राजकीय वातावरण गढूळ आहे, त्याचा झालेला हा परिणाम असू शकतो. अर्थात आत्ता काही भाष्य करण्यात अर्थ नाही. प्रत्यक्षामध्ये हा जेव्हा शूटर कोण आहे, त्याचा उद्देश काय आहे कळल्यानंतर याविषयी अधिक बोलता येईल तिथे. अगदी ट्रम्प यांनी जी एक्सपोज केलेली आहे त्यामध्ये एन्काउंटर झालेला आहे हल्लेखोराचं असं ते सांगत आहेत. आणि आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुद्धा होईल. ट्रम्प काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. सर, खूप खूप धन्यवाद ताजे अपडेट्स दिले त्यासाठी.